हार्दिक स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज मी आपल्या सर्वांसाठी एक नवीन कोर्स घेऊन आलेले आहे. तो कोर्स म्हणजे इंग्लिश ग्रामर अ कंप्लीट गाईड. आजच्या युगामध्ये इंग्रजी हा विषय फार महत्त्वाचा ठरलेला आहे. प्रत्येक स्पर्धेत परीक्षामध्ये हा वेगळा सेपरेट पेपर असतो आणि त्यासाठी आपल्याला सखोल इंग्रजी विषयाचा अभ्यास करणे फार आवश्यक आहे. कुठलीही भाषा शिकायची म्हटली की त्याचा व्याकरण हा सगळ्यात मूळ गाभा असतो, महत्त्वाचा पाठीचा कणा असतो आणि म्हणून आपल्याला इंग्रजी विषय शिकताना सर्वात आधी व्याकरण हे शिकणं फार आवश्यक आहे. म्हणूनच हा कोर्स प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, मग ते स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असो किंवा शाळेचे विद्यार्थी असो, प्रत्येकासाठी हा विषय महत्त्वाचा आहे. म्हणून हा विषय घेऊन आलेली आहे आपल्यासोबत आणि आपण आता बघूया की या विषयामध्ये आपण काय काय बघणार आहोत. ग्रामर अ कंप्लीट गाईड या कोर्समधले जे टार्गेट ऑडियन्स आहे, मी सांगितल्याप्रमाणे ऑल स्टुडंट्स हू आर प्रिपेअरिंग फॉर व्हेरियस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत. त्यानंतर ऑल स्टुडंट्स ॲट स्कूल लेवल, एव्हरीवन हू वॉन्ट्स टू लर्न इंग्लिश ग्रामर. कुठलाही व्यक्ती असू द्या, लहान असो, मोठा असो, हाऊसवाईफ असो, वर्किंग असो, कोणी सुद्धा ज्याला इंग्रजी विषयाची आवड आहे, जरी त्याला विषय तो येत नसेल पण शिकायची अगदी मनापासून इच्छा आहे, त्यांनी हा कोर्स जरूर करावा की जेणेकरून त्याच्या मनामध्ये भरपूर वर्षापासून जर असेल की मी हा कोर्स करू शकले नाही किंवा मी इंग्रजी शिकले नाही किंवा मला इंग्रजी येत नाही, असं ज्यालाही मनापासून वाटतं की मी इंग्रजीचा अभ्यास करावा, त्याने हा कोर्स नक्कीच करावा. या कोर्समध्ये आपण बघूया की काय काय कंटेंट्स कव्हर केले आहेत, कुठले कुठले मुद्दे आपण बघणार आहोत. इंग्लिश लँग्वेज बद्दल आपण माहिती घेऊया. नंतर इंग्लिश ग्रामर म्हणजे काय आहे, ग्रामरची डेफिनेशन वगैरे हे सुरुवातीचे पॉइंट्स आपण बघूया. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट इंग्लिश ग्रामरचा म्हणजे पार्ट्स ऑफ द स्पीच अँड देअर टाइप्स, हे आपण बघूया. आणि त्याच्यानंतर प्रत्येक टाइप्स आणि त्यांचे पार्ट ऑफ स्पीच आणि त्यांचे टाइप्स याच्याबद्दल डिटेल्ड स्टडी आपण बघूया विथ द हेल्प ऑफ एक्सप्लेनेशन विथ एक्झाम्पल्स. म्हणून आता आपण बघूया पुढे की या पूर्ण कोर्समध्ये आपण कसं कसं पुढे जाऊया. एक एक करून आपण पार्ट्स ऑफ स्पीचची स्टडी करणार आहोत एक्झाम्पल्सच्या दृष्टिकोनातून. तर बघूया मित्रांनो, इंग्लिश ग्रामर अ कंप्लीट गाईड. थँक्यू. व्हॉट इज अ कोर्स कंटेंट? याच्यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये आपण बघूया इंग्लिश लँग्वेज म्हणजे काय, ग्रामर म्हणजे काय, पार्ट्स ऑफ स्पीच आणि त्यांचे टाइप्स काय आहेत. आज आपण फक्त इंट्रोडक्शन टू पार्ट्स ऑफ स्पीच ओळख म्हणून करून घेणार आहोत. डिटेलमध्ये आपण प्रत्येक लेसनमध्ये पुढच्या डिटेल स्टडी बघूया. तर मित्रांनो, व्हॉट इज मीन्ड बाय लँग्वेज फर्स्ट आपण बघूया. लँग्वेज इज अ मीडिया ऑफ कम्युनिकेशन, the method of human communication, either spoken or written, consisting of rule of words in structured and conventional way. एक अशी पद्धत बोलण्याची किंवा लिहिण्याची ज्याच्यामध्ये आपण काही वर्ड्सचा वापर करणार आहोत एका स्ट्रक्चर आणि कन्व्हेन्शनल वे मध्ये, की जेणेकरून आपल्याला आपल्या भावनांची, आपल्या विचारांची, आपल्या ज्ञानाची देवाणघेवाण करता येईल. तर अशा प्रकारे ही लँग्वेजची डेफिनेशन आहे. आपण नेहमी बघतो की हाऊ टू चिल्ड्रन लर्न लँग्वेज, लहान मुलं ही कशी आपली मातृभाषा शिकतात. तर ते सुरुवातीला काय करतात, नेम ऑफ थिंग्स म्हणजे वर्ड शिकतात, नंतर मग डिफरंट फॉर्म ऑफ वर्ड शिकतात, कशा प्रकारे शब्दांना वेगवेगळ्या पद्धतीने वापर करायचा आणि त्यांना कसं राईट ऑर्डरमध्ये त्या वर्ड्सचा यूज करायचा की जेणेकरून त्यांचा एक प्रॉपर मीनिंग काहीतरी निघेल. तर अशाच पद्धतीचा वापर आपण इंग्लिश भाषा शिकण्यासाठी सुद्धा करणार आहोत. ही इंग्लिश लँग्वेज म्हणजे इंग्रजांची भाषा म्हणजेच इंग्लिश लँग्वेज. आता आपण बघूया की ग्रामर म्हणजे काय. ग्रामर म्हणजेच व्याकरण. कुठल्याही भाषेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग जो असतो तो ग्रामर आहे. कारण ग्रामर इज नथिंग बट रूल्स अँड एक्सप्लेनेशन्स अबाउट व्हॉट फॉर्म्स अँड स्ट्रक्चर ऑफ वर्ड्स, rules of explanation of words, their arrangements, phrases and sentences and their classification based on what? Their functions, that is parts of speech. ही डेफिनेशन जरी किचकट वाटत असेल तरी आपण इथे सोपी डेफिनेशन ग्रामरची इथे आहे ती बघा. द वे इन विच वर्ड्स आर पुट टुगेदर टू फॉर्म प्रॉपर सेंटेन्स. म्हणजेच ग्रामर अशी पद्धत की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या शब्दांना आपण प्रॉपर वे मध्ये बांधतो आहोत आणि एक प्रॉपर सेंटेन्स त्याच्यामधून निर्माण करत आहोत. आज बघूया व्हॉट आर द पार्ट्स ऑफ स्पीच. कुठलीही भाषा शिकायची म्हटली तर त्याचे मूलभूत घटक म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच शिकणं फार आवश्यक असतं आणि त्यांचा उपयोग कसा करून घ्यायचा हे पण आपल्याला बघायला पाहिजेच. तर इंग्रजी भाषामध्ये 8 शब्दांच्या जाती आहेत आणि प्रत्येक वाक्यामधला
प्रत्येक शब्द या 8 शब्दांच्या जातीपैकीच एक असतो हे लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे. हे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. हे सगळे आता एकामागे आता आपण बघूया. पार्ट्स ऑफ स्पीच पहिला आहे नाउन. सृष्टीतील कुठलीही मूर्त किंवा अमूर्त घटक ओळखण्यासाठी वापरलेला शब्द. कुठलीही वस्तू ओळखायची असेल तर त्याला एक जो शब्द आपण विशिष्ट दिलेला असतो त्याला आपण नाउन असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल राम, दिल्ली, कॅट, टेबल हे सगळे नाम आहेत कारण नाम म्हणजेच काय, विच इज यूज टू आयडेंटिफाय नेम ऑफ पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग. नामाचे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण पुढच्या लेसन्स मध्ये बघूया. प्रोनाउन म्हणजे काय, नामाऐवजी वापरलेला जो शब्द आहे त्याला आपण प्रोनाउन असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल आय, ही, हू, समवन हे सगळे प्रोनाउनचे एक्झाम्पल्स आहेत. यानंतर बघूया पुढचा टाइप्स ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच, दॅट इज ॲडजेक्टिव्ह. नामाबद्दल विशेष माहिती देणारा जो शब्द आहे त्याला आपण ॲडजेक्टिव्ह असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल गुड, वन, मोर, दिस, नायदर हे सगळे विशेषणाचे प्रकार आहेत. पुढचा जो आहे पार्ट्स ऑफ स्पीच तो म्हणजे वर्ब. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. अ वर्ड विच टेल्स अस अबाउट ॲक्शन ऑफ डुईंग ऑर ॲक्शन ऑफ बीइंग ऑफ सब्जेक्ट. इट कॅन बी नाउन ऑर प्रोनाउन. म्हणजेच क्रिया कुठली होत आहे वाक्यामध्ये हे सांगणारा शब्द म्हणजे वर्ब. फॉर एक्झाम्पल am, is, go, tell हे सगळे एक्झाम्पल्स आहेत वर्बचे. याच्या पुढे आता आपण बघूया की व्हॉट इज मीन बाय ॲडवर्ब. ॲडवर्ब हा पुढचा शब्दांच्या जातीमधला एक आहे. तो सांगतो की क्रियेबद्दल अधिक माहिती कुठली आहे. अ वर्ड विच टेल्स अस अबाउट मोर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ब, अन ॲडजेक्टिव्ह ऑर सम अदर वर्ब. ॲडवर्ब त्यालाच आपण म्हणतो ॲडवर्ब. फॉर एक्झाम्पल ब्युटिफुली, क्विकली, ऑलवेज, ट्वाइस हे सगळे एक्झाम्पल्स आहेत ॲडवर्बचे. यानंतर आपण बघूया व्हॉट इज मीन बाय प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. असा शब्द जो सर्वनाम किंवा नामाबद्दल संबंध काय आहे बाकी वाक्याचा हे सांगतो. अ वर्ड विच टेल्स अस अबाउट रिलेशनशिप ऑफ नाउन और प्रोनाउन विथ द रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल विथ, इन, ऑन, इनटू, बिटवीन एटसेट्रा. आता याच्या पुढे आता आपण बघूया की व्हॉट इज मीन बाय कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणारा जो शब्द असतो त्याला आपण म्हणतो कंजंक्शन. अ वर्ड विच जॉईन्स टू वर्ड्स, टू क्लॉजेस ऑर टू सेंटेन्सेस. फॉर एक्झाम्पल अँड, ऑर, देअरफॉर, बिकॉज हे सगळे उभयान्वयी अव्ययाचे एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर इंटरजेक्शन म्हणजेच केवळ प्रयोगी अव्यय. जेव्हा केव्हा आपल्याला तीव्र स्वरूपाच्या भावना व्यक्त करायच्या असतात त्या भावनांना आपण एकाच शब्दामध्ये व्यक्त करतो तो शब्द म्हणजेच इंटरजेक्शन. फॉर एक्झाम्पल ओ, अलास, वाव, अमेन हे सगळे एक्झाम्पल्स आहेत इंटरजेक्शनचे. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये सुरुवात केलेली आहे शब्दांच्या जातींची आणि याबद्दल आता आपण एक एक करून डिटेल स्टडी करणार आहोत की वेगवेगळ्या शब्दांच्या जाती कुठल्या आहेत आणि त्यांचे टाइप्स काय आहेत आणि त्यांचा वापर आपण कसा करायचा आहे ते आता आपण पुढच्या लेसनमध्ये बघूया. थँक्यू.